लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। गोंदिया में 20 साल बाद दिखे ग्रेटर फ्लेमिंगो। तालाबों के जिले के नाम से मशहूर गोंदिया जिले में कई विदेशी पक्षी आते हैं। ऐसी ही एक पक्षी है ग्रेटर फ्लेमिंगो, जो 20 साल बाद गोंदिया के सड़क अर्जुनी तालुका के सौंदड़ के एक तालाब पर देखने को मिला है। गोंदिया में हर साल सर्दी के मौसम में कई प्रवासी पक्षी आते हैं, लेकिन इस मौसम में नजर आने वाला ग्रेटर फ्लेमिंगो वातावरण में बदल के चलते शायद गोंदिया जिले के ही होंगे, ऐसा अंदाजा पक्षी निरीक्षक तज्ञ बता रहे हैं। तर वातावरणाचा बदलही म्हणता येईल, कारण कोविड-19 मुळे बऱ्याच वातावरणामध्ये फरक पडलेला आहे। व्हेकल चालत नसल्यामुळे जो हवेचा प्रदूषण व्हायचा तो कमी झाला आहे, पाण्याचा प्रदूषण कमी झाला आहे, जंगलावरती जे काही किंवा तलावामध्ये जे काही अतिक्रमण व्हायचं किंवा डिग्रेडेशन व्हायचं ते थोडंसं कमी झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणा हे एक कारण असू शकते। आणि दुसरं कारण असं की जेव्हा हे फ्लेमिंगोज मायग्रेशन रूटवरती असतात किंवा मायग्रेशन करत असतात त्यावेळेला एक दिवसासाठी 2 दिवसासाठी ते अन्नासाठी आणि आराम करण्यासाठी म्हणून ते एका तलावावरती उतरतात। तर 20-25 वर्षाच्या आधी त्याच तलावामध्ये 2 पक्षी आढळले होते आणि यावेळेला तब्बल 34 पक्षी एकाच ठिकाणी आपल्याला आढळले आहेत। हे एक चांगलं संकेत आहे। आणि गोंदिया आणि भंडारा हा जिल्हा तलावाचा जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी भरपूर तलाव आहेत आणि तलावातली जी जैवविविधता आहे आणि त्यामुळे हे पक्षी आपल्या सौंदर्य या तलावामध्ये अन्नासाठी आणि विश्रांतीसाठी थांबलेले होते। काल भंडारा आणि गोंदियाच्या सीमेवर असलेल्या सौंदर्य या ठिकाणी अचानक 32 ते 34 फ्लेमिंगोचा एक मोठा थवा आपणास अचानकपणे पाहायला मिळाला। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील या तलावामध्ये फ्लेमिंगोची ही पहिलीच भेट आहे असं म्हटलं जातं। गेल्या 20 ते 22 वर्षांमध्ये फ्लेमिंगो आपल्या या प्रदेशामध्ये कधी कुणी बघितलं असं कुणी सांगत नाही, तसं काही रेकॉर्ड आढळून आलेला नाही। साधारणपणे 2017 मध्ये नागपूरच्या अंबाझरी तलावामध्ये फ्लेमिंगो आढळून आले होते, पण तेव्हापासून या परिसरामध्ये फ्लेमिंगोचे अजिबात दर्शन झाले नव्हते। पण काल 1 तारखेला अचानक 32 ते 34 अशा फ्लेमिंगोचं अचानकपणे त्या ठिकाणी दर्शन झालं। भंडारा आणि गोंदियाच्या सीमेवर असलेल्या सौंदर्य या ठिकाणी मुख्य रोडाच्या हायवेच्या बाजूलाच एक छोटासा तलाव आहे आणि या तलावामध्ये हे फ्लेमिंगो आढळून आले। अचानकपणे आलेल्या या फ्लेमिंगोमुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली होती। साधारणपणे फ्लेमिंगो हा जो पक्षी आहे हा खारट पाण्यामध्ये राहायला त्याला आवडत असतं। भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये तलावांचं प्रमाण खूप जास्त असलं तरी पण या ठिकाणी तलावातील पाणी गोड आहे आणि म्हणून कदाचित ते फ्लेमिंगो इकडे येत नाही। पण कुठेतरी लांबचा प्रवास करताना थोडा वेळ रेस्ट म्हणून विश्रांतीसाठी ते या तलावामध्ये थांबले असावेत असा तज्ञांचा अंदाज आहे। साधारण 12 वाजताच्या सुमारास ते त्या तलावामध्ये आले आणि 6:30-7 वाजता तो पूर्ण थवा तिथून उडून गेला। अनेक पक्षी मित्रांनी या फ्लेमिंगोचं दर्शन घेतलं, पण अनेकांना त्या संधीचा फायदा घेता आला नाही। आजही अनेक पक्षी मित्र त्या तलावावर जाऊन आले। परिसरातले शिवनी बांध, नवेगाव बांध आणि अशा वेगवेगळ्या तलावांवर त्यांनी भेटी दिल्या, पण आजूबाजूच्या कोणत्याच तलावावर ते पक्षी आज आढळून आले नाही आणि अनेक पक्षी मित्रांचा हिरमोड झाला। अमरावती में बारिश प्रभावित इलाकों का मुआयना करती एडवोकेट यशोमती ठाकुर। अमरावती जिले में बारिश से कई नदियों में बाढ़ की स्थिति उत्पन्न होने से कई किसानों की फसलों को नुकसान हुआ है। जिले के सभी इलाकों का मुआयना करने कल राज्य की महिला बाल कल्याण मंत्री और अमरावती जिले की पालक मंत्री एडवोकेट यशोमती ठाकुर पहुंच गई। इस दौरान प्रभावित किसानों की खेती का जल्द से जल्द पंचनामा करने के आदेश उन्होंने अधिकारियों को दिए हैं। आज खरं पेडी नदीच्या काठी असलेली गावं म्हणजे त्याच्यामध्ये पातूर आहे, त्याच्यामध्ये अडगाव आहे, काटसूर आहे, त्याच्यामध्ये मग अमरावती तालुक्यातला अंतोरा आहे। खरोखर नेहमीच त्रास होतो। काही ठिकाणी आपण नाला खोलीकरणाची कामं केलेली आहेत, काही झालेली आहेत। काही ठिकाणी असं आढळलं की तहसीलदार आणि एसडीओ यांच्या चुकांमुळे त्यांनी ती गाळ उचलू दिलेला नाही
आणि त्याच्यामुळे ते सगळं पाणी शेतांमध्ये घुसलं. दरवर्षी आपण अडगाव, काटसूर ह्या इथल्या पेडी नदीच्या पात्रातला गाळ उचलत असतो. आणि यावर्षी मग कोविडमुळे असेल किंवा कशामुळे असेल किंवा मग आपसी भेदभाव या गावांमध्ये खूप चालत असतात. अंतोरामध्ये तर मी मागच्या 2017 की 18 तो ब्रिज टाकलेला होता आणि गावातल्या मंडळींनी आपसी मतभेदामध्ये त्याचे पैसे परत जाऊ दिले. म्हणजे असं व्हायला नको. आम्ही एवढं कष्ट करतो, एवढी कामं करतो. मागच्या या 10 वर्षांमध्ये तुम्ही जर बघितलं, साधं अंतोऱ्याचंच जरी बघितलं तर सगळी कामं हे माझ्यामार्फतच त्या ठिकाणी झालेली आहेत. आणि आज गेल्यानंतर कोणी मला विचारलं की अजून का कामं होत नाही आहेत, तर ते आपसी मतभेद जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत कामं तरी कशी करायची माणसांनी. आणि मग काही लोकांनी येऊन तिथं उगाचच राजकारण करायचं. हा धमक असेल तर काम करायला पाहिजे आणि कामं करण्यासाठीच त्या ठिकाणी आपण आहोत आणि कामं तर करतोच आणि केलीच पाहिजे. आणि इथून पुढच्या काळात देखील कामं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होणार. आजच मी कलेक्टरला आदेश दिलेले आहेत की सगळ्या यंत्रणेसोबत बसून त्याचं पूर्ण नियोजन करा. जिथे जिथे नाला खोलीकरण करायचं आहे, जिथे जिथे आपल्याला अजून काय व्यवस्था करायची आहे, ती सगळी व्यवस्था खऱ्या अर्थानं करण्याचं नियोजन आता करतो आहे आणि पुढच्या काळामध्ये ते नक्कीच पूर्ण होईल. माझ्या या गोरगरीब जनतेला, माझ्या या शेतकरी बांधवांना थोडा निश्चिंतीचा श्वास मिळाला पाहिजे, याच्यासाठीच माझी धडपड असते आणि आयुष्यभर याच्यासाठीच राहील. सरकार जनता से माफी मांगे, राम कदम। महाराष्ट्र सरकार द्वारा 2 किलोमीटर के नियम लागू कर 40,000 से अधिक गाड़ियां जब्त कर लोगों से हजारों रुपयों का जुर्माना वसूल किया गया। अन्य जनता को परेशानियों के साथ आर्थिक तंगी का भी सामना करना पड़ा है। ऐसे में सरकार ने जनता से माफी मांगकर वसूले गए पैसे वापस करने चाहिए। ऐसी मांग भाजपा आमदार राम कदम द्वारा राज्य सरकार से की गई है। महाराष्ट्र सरकारनं मुंबईमध्ये 2 किलोमीटरच्या पुढे तुम्हाला गाडी घेऊन जाता येणार नाही असा जाचक जुलमी नियम आणून जवळपास 40,000 लोकांच्या गाड्या जप्त केल्या. एक तर आधीच लोकांच्या खिशात पैसे नाहीत आणि त्याच्यातून हजारो रुपयाची पॅनल्टी लोकांकडून जबरदस्ती वसूल केली. आता 4 दिवसाच्या नंतर यांचा पुन्हा लहरी स्वभाव बदलला. जेव्हा पूर्ण मुंबईकर क्रोधित झाले त्यावेळेस सरकारनं आता 2 किलोमीटर शब्द बदलून तिथे नेबरहुड हा नवीन शब्द आणला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या लहरी स्वभावाचा त्रास मुंबईकरांना महाराष्ट्राच्या जनतेला होतो आहे. ज्या सरकारनं अजून जनतेला एका पैशाची मदत करायचं सोडून त्यांच्याकडून अशा प्रकारचा दंड तुम्ही 5-5, 10-10 हजार रुपये आकारलाय, त्या दंडाचं काय? सरकारकडे मागणी आहे की सरकारनं ज्या 40,000 गाड्या जप्त केल्या, त्यांना नाहक त्रास दिला, त्यांची माफी मागत त्यांचे वसूल केलेले पैसे त्यांना परत करावेत, अशी आमची मागणी आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त तो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।